झालेला आहे, काय सांगाल? आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आणि महाविकास आघाडीतील सर्व मान्यवर नेत्यांच्या आदेशान्वये आज आम्ही सावंतवाडी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली, उभी केली, ती सुसंस्कृत बनवली, विचारवंतांची बनवली, त्या माननीय जयानंद मटकर यांच्या म्हणून सुनबाई म्हणून माननीय मटकरताईंचा परिचय या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि विजयाची 1001% खात्री सुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे। आज प्रवेश आहे त्यांचा तुम्ही करून घेतला आणि मग लगेच उमेदवारी अर्ज। तसं सीमाताई यापूर्वी सुद्धा शिवसेनेमध्ये आल्याच होत्या, त्यांच्याने आमचे कौटुंबिक संबंध आहेत, पण त्याही पुढे जाऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी यांचे जयानंद मटकर साहेबांचे खूप जवळचे संबंध होते आणि काही वर्षापूर्वी पुन्हा ते आल्या होत्या, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे सक्रिय झाल्या नव्हत्या। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराला सीमाताई मटकर नवीन नाही आहेत। मगाशी तुम्ही भाषणामध्ये थेट नाव न घेता ज्यांनी शिष्यांनी हे केलं असं तुम्ही आरोप केले, काय होते ते आरोप? तर सगळ्यांना माहितीच आहेत, म्हणजे मी केलेला आरोप पुन्हा सांगायची गरज नाही, हे अनेकांनी सांगितलेलं आहे की आणि मला एक आनंद असा आहे की जयानंद मटकर साहेबांनी अनेक शिष्य घडवले, त्याच्यातले काही चांगले झाले, काही वात्रट निघाले, ते दुर्दैवाने सावंतवाडीत काही ठिकाणी बसलेले आहेत, परंतु त्यांचा आदर्श परिवार आज सीमाताई चांगल्या पद्धतीने चालवतील आणि सावंतवाडीकरांना सुद्धा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं नगराध्यक्ष पद सीमाताई मटकर भूषवतील अशी मला खात्री आहे।